ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो आपल्यासमोर आलेला आहे. कारण मित्रांनो, ऐश्वर्याला वाटत असतं की आपण काही जरी कांड केलं तरी आपलं कांड जे आहे ते अगदी यशस्वी होतं. परंतु आता इकडे देवी मातेच्या कृपेने या ऐश्वर्याचं खोटं कांड जे आहे ते लवकरच या मेंदळे कुटुंबासमोर येणार आहे. आणि तिने जे बँकेचे अकाउंट सील केलेलं आहे ते सुद्धा सर्व सत्य या आपल्या तिलोत्तमासमोर, सावली सारंगसमोर लवकरच दिसून येणार आहे. तर बघूयात नेमकं काय होतं ते. मित्रांनो, जेव्हा बँकेचे अकाउंट जे आहे ते सील झालेले असते, ट्रान्झॅक्शन जे आहे ते बंद झालेले असते, त्यामुळे सारंग आणि सावली खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आणि दोघेही आता ह्या आपल्या कंपनीमध्ये जे काही बँक अकाउंट सील झालं असल्याचं सत्य किरण जेव्हा ह्या आपल्या जगन्नाथला सांगत असते, तेव्हा आता इकडे या जगन्नाथने सावलीला मुलगी मानलेलं असतं. आपली मुलगी जी आहे ती कुठल्या संकटात अडकू नये त्यासाठी जगन्नाथ जो आहे तो नेहमी प्रयत्नशील असतो. त्यामुळे इकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे ही ऐश्वर्याची आहे, ऐश्वर्या या आपल्या इन्कम टॅक्स ऑफिसमधील एका व्यक्तीला बोलावून त्याला खूप काही पैसे देऊन जो काही प्रॉब्लेम करून ठेवायचा सांगितलेला असतो, तिनं जे काही नोटिसा पाठवून ठेवायच्या सांगितल्या असतात, ते सर्व सत्य या आपल्या जगन्नाथसमोर आलेलं असतं. कारण आता हे ऐश्वर्याने सर्व काही पैसे देऊन करून घेतलेलं असतं. आणि जेव्हा सारंग आणि सावलीला हे सर्व सत्य कळत असतं, तेव्हा ते दोघेही घरी येतात. आणि घरी आल्यानंतर सारंग सावलीला बोलतो की हे बघ सावली, आत्तापर्यंत कुठलाच हिशोब जो आहे तो कुठेच चुकलेला नाही आहे. मग नेमकं असं झालंच कसं? आत्तापर्यंत सर्व इन्कम टॅक्सचे हप्ते जे आहेत ते वेळेवर गेलेले आहेत. मग नेमकं असं काय झालं? असं पण सारंग या सावलीला बोलत असतो. कारण आता इकडे जेव्हा सर्व सत्य या जगन्नाथला समजतं, तेव्हा जगन्नाथ इकडे सावली आणि सारंग जेव्हा रूममध्ये बसलेले असतात तेव्हा त्यांना कॉल करत असतो. आणि तर सावली बोलते की बोला ना जगन्नाथ. तेव्हा इकडे हा जगन्नाथ बोलतो की सावली, मला जे काही कंपनीमध्ये रहस्य घडलं ते सर्व मला समजलेलं आहे. त्यामुळे सावली, तू अजिबात कसली काळजी करू नको, मी यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढेल, असं पण जगन्नाथ या सावलीला बोलत असतो. परंतु सावली, तुला त्यासाठी एक व्रत करायचं आहे. तर सावली बोलते की बोला ना जगन्नाथ, कसलं व्रत करायचं? त्यावेळेस आता इकडे सावलीला जगन्नाथ सांगतो की एक काम कर, आता हे मार्गशीर्ष महिन्यातलं जे काही लक्ष्मीचं व्रत आहे ते तुम्ही घरातील सर्वांनी करायचं. आणि एकदा की हे व्रत झालं तर मग कसलं टेन्शनच नाही. एकदा हे व्रत झालं की तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर येणार आणि सर्व सत्य जे आहे ते तुम्हाला समजणार, असं पण इकडे जगन्नाथ या सावलीला फोनवर सांगत असतो. आता इकडे जेव्हा आपल्या ह्या सावलीने ते व्रत जे आहे ते करायचं ठरवलेलं असतं, ती तिलोत्तमाला सांगते की हे बघा, शेवटी आपल्याला हे व्रत जे आहे ते सर्वांना करायचं आहे. हे व्रत केलं तर आपल्याला याचा फायदा होणार आहे, असं पण इकडे ही सावली जी आहे ती सर्वांना सांगत असते. आता तिलोत्तमाचा सुद्धा आपल्या सावलीवर खूप विश्वास असतो. त्यावेळेस इकडे जेव्हा सावली हे व्रत करत असते, तेव्हा मात्र ही ऐश्वर्याची आहे तिने एक ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मी हे व्रत जे आहे ते पूर्ण होऊ देणार नाही. परंतु मित्रांनो, शेवटी नियतीचाच एक चमत्कार होऊन हे व्रत जे आहे ते पूर्णत्वास जाणार असतं. कारण शेवटी लक्ष्मी मातामध्ये जी ताकद आहे ती ऐश्वर्यासमोर चालणारी नसते. ऐश्वर्याने किती जरी कांड केलं, किती जरी काय केलं तरी त्याचा काहीचाही उपयोग होणार नसतो. कारण आता जेव्हा सावली ते उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातलं करत असते, तेव्हा मात्र इकडे जे काही इन्कम टॅक्समधून जे काही आपलं अकाउंट या सारंगचं सील झालेलं असतं ते सुद्धा आता चालू झालेलं असतं. कारण सारंगला कॉल आलेला असतो. आता इकडे सावली बोलते की बघा, शेवटी हा एक देवी मातेचा चमत्कार आहे. तर तिलोत्तमा बोलते की मला माहीत होतं हे सर्व सावलीच्याच कृपेने घडलेलं आहे, त्यामुळेच हे सर्व झाले, असं पण इकडे ही तिलोत्तमाची आहे ती सुद्धा सावलीचं खूप कौतुक करत असते. तर मित्रांनो, बघूयात नेमकं आता पुढे काय होतं ते. या आपल्या सावलीचं सत्य जे आहे ते तर तिलोत्तमाला पडतं. परंतु आता इकडे ह्या ऐश्वर्याचा खरा चेहरा जो आहे तो सर्वांसमोर तर आलेलाच आहे. नीलला सुद्धा ह्या ऐश्वर्याचा खूप राग येत असतो. कारण मित्रांनो, ह्या अगोदर सुद्धा ऐश्वर्याने खूप कांड केलेले असतात आणि ते सर्व कांड जे आहे ते नील समोर आलेले असतात. त्यामुळे आता काही जरी झालं तरी ऐश्वर्याची हकलपट्टी घरातून होणार असते. तिनेच हे सर्व केलं असल्याचं सत्य या तिलोत्तमासमोर आलेलं असतं. तर बघूयात नेमका ऐश्वर्याची ह्या बेंदळे घरातून कशी हकलपट्टी होणार आणि आपल्या सावलीला
तिलोत्तमा जी आहे ती सून म्हणून ॲक्सेप्ट करणार, कारण तिलोत्तमाच्या मनामध्ये सुद्धा आता सावलीविषयी खूप प्रेम भावना निर्माण व्हायला लागल्या आहेत आणि सावली खरोखर किती चांगली मुलगी आहे हे सुद्धा सर्व तिलोत्तमासमोर आलेलं आहे. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.